अभी मजा आएगा ना भिड़ो। रुको जरा सबर करो। अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज और स्टेटस व्हॉट्सअपचा असो नाही तर आयुष्याचं असं ठेवायचं ना, कॉपी झालीच पाहिजे। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे टेक-पीबी एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ होणार आहे तो एकदम खास होणार आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही फुल कडक ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग कशा प्रकारे करू शकाल ते सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओची सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल नेहमीप्रमाणे। त्या जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आहे। आणि मित्रांनो, गुगल डॉक्सची लिंक आहे, सिम्पली तुम्हाला त्यावरती टच करायचं आहे। पुढे व्हिडिओमध्ये जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे। तिथे तुम्हाला शेक इफेक्ट, बीट मार्क, मटेरियल एकदम सर्व काही एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल। आणि मित्रांनो, आपण आजची एडिटिंग जी आहे ते आपण आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये करणार आहे। जर अलाइट मोशन ॲप जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्रामवरती पिन केलेली फाईल आहे। आणि मित्रांनो, अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केली नसेल ते सुद्धा करून घ्या। चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच समोर बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा। इंस्टाग्रामवरती तुम्हाला जे आपले व्हिडिओचे जे अपडेट्स असतील ते कळतच जाईल। ओके, तर चला मित्रांनो, आपण आपल्या आजची व्हिडिओ जर वेळ न घालवता सुरू करूया। तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। You're a superhero. ओके, तर मित्रांनो, तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या सगळ्यात त्यामध्ये आपल्या अलाइट मोशन ॲपची विंडो तेच आहे। इथे आल्यानंतर जी मी तुम्हाला जी एक बीडमाची लिंक दिली असेल ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे। हो, तर मित्रांनो, इथे इम्पोर्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय स्टार्टिंग पोझिशनला यायचं। अजून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल। फॉलो केल्यानंतर परत एकदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्या। केल्यानंतर ते डिलीटचे ऑप्शन तेच करून या लोगोला जो येतो तुम्हाला इथून जो येतो डिलीट करून घ्यायचा आहे। ओके, तर मित्रांनो, इथे डिलीट केल्यानंतर प्लस जाऊन इमेज व्ह्यूमध्ये यायचं आणि व्ह्यूवर इथे जाऊन त्या फोल्डरमध्ये जाणे अशा प्रकारचा एक फायर पार्टिकल्सचा जो मी तुम्हाला एक इफेक्ट दिला असेल तो तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती टच करून ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे ॲड केल्यानंतर ह्या पोझिशनला या त्या फायर पार्टिकल्सच्या लेअरवरती टच करून इथे टच करून ह्याला जो येतो याचा जो लेफ्ट राईट कलर पार्ट असेल तो इथून कट करून घ्या। तर तुम्हाला हे कट जे आहे ते 5.1 सेकंदापासून करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंग पोझिशनला या प्लसवर जाऊन इमेज व्ह्यूमध्ये जावा आणि इथून व्ह्यूवर इथे जाऊन त्या फोल्डरमध्ये जावा आणि अशा प्रकारचा एक जो मी तुम्हाला एक PNG दिला असेल तर तुम्हाला इथे एक ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर थर्ड नंबरचे ऑप्शन जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे ह्याला जे आहे ते झूम करू शकता। झूम केल्यानंतर ह्या पोझिशनला या त्या लेअरवरती टच करून इथे टच करून ह्याला जे आहे ते इथपर्यंत आणून घ्या। त्यानंतर एकदा जो येतो तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचा आहे। आपला जो फर्स्ट डायलॉग असेल इथे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर लास्टचे ऑप्शन जाऊन ह्याला जे आहे ते अशा प्रकारे इथे स्टायलिश फॉन्ट जो येतो इथे करून घ्यायचा आहे। केल्यानंतर ह्या पोझिशनला ह्या लेअरचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल इथून कट करून घ्या। आणि जो सेकंड डायलॉग असेल तो सुद्धा ॲड करून घ्या आणि ह्याला इथे सेट करून लास्टचे ऑप्शन जाऊन ह्याला सुद्धा जे आहे ते सेम इथे स्टायलिश फॉन्ट करून घ्या। आता जो येतो तुमचा एकदम हा वाला जो येतो लास्ट आहे ह्यानंतर तुम्हाला जे इथे कुठल्याही प्रकारचे डायलॉग ॲड करायची गरज नाही। ओके, तर ह्याला सुद्धा सेम अशा प्रकारे करून घ्या, पण ह्याला जे ते थोडंसं अशा प्रकारे छोटं करून घ्या कारण हा खूप मोठा डायलॉग आहे। ओके, तर एवढं झाल्यानंतर ह्या पोझिशनला या प्लसवर जाऊन आता इथे तुम्हाला करायचं आहे इमेज ॲड करायचं आहे। इथे तुम्ही कुठलाही इमेज ॲड करू शकता। तर मी आता जो येतो हा वाला जो येतो इथे एक इमेज ॲड करत आहे। इथे ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला जावा, त्या लेअरवरती टच करून इथं टच करून ह्याला जे इथे इथपर्यंत आणून घ्या। तर मित्रांनो, आता तुम्हाला ह्या पोझिशनला यायचं आणि इथे जो येतो तुम्हाला एक म्हणजे अशा प्रकारचा एक शॅडो PNG ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला जाऊन ह्याला सुद्धा जे ते व्हिडिओच्या एंडपर्यंत आणून घ्यायचं आणि अशा प्रकारे वरच्या साईडला आणून ह्याला झूम करून घ्यायचं। इथे झूम केल्यानंतर आता तुम्हाला जो येतो एक PNG ॲड करायची आहे। ओके, तर अशा प्रकारचे काही ते जे तुम्ही तुम्हाला जो येतो ते PNG जी असेल ते ॲड करून दाखवतो। ओके, तर मी इथे जो येतो ते PNG ॲड करून घेतो। अशा प्रकारचे काही PNG ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला जावा, ह्याला सुद्धा व्हिडिओच्या एंडपर्यंत आणून घेऊन ह्याला इथे सेट करून ह्याला सुद्धा जे ते झूम करून घ्या। झूम केल्यानंतर आता इथे जो येतो तुम्हाला एक पार्टिकल्सचा इफेक्ट द्यायचा आहे। तर तो अशा प्रकारचा काही असणार आहे। त्याला ॲड करून ब्लेंडिंग अँड ओपेसिटीवरती जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं। इथे स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारचा काही तुमचा व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल।
तर आता तुम्हाला जे ते ह्यामध्ये एक जो आहे तो एक शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो अप्लाय करण्यासाठी तुम्ही बॅक यायचं, टेक पीबी शेक इफेक्टची लिंक असेल तर तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची काही शेक इफेक्टची जी आहे ती लिंक असणार आहे. इथे तुम्ही बघता इथे जो आहे तुम्ही इथे जो आहे तो तुम्हाला शेक इफेक्ट जो आहे तो इथे ऑलरेडी जो आहे तो अप्लाय करून गेला आहे. तर हा जो फर्स्ट नंबरचा जो इफेक्ट असेल तो जो आहे तो तुम्हाला इथे इफेक्टचे ऑप्शन द्यायचं. इथे ह्या 3 डॉटवर जाऊन इथून कॉपी इफेक्टवरती टच करून घ्यायचं. कॉपी इफेक्टवरती टच केल्यानंतर बॅक येऊन परत टेक पी बिटमॅप जायचं आणि इथे आता आपण जेवढे काय डायलॉग ॲड केले असतील त्याला सेम इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे इथे सुद्धा सेम इथे जो आहे तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा. ओके, तर मित्रांनो इथे तुम्ही बघता इथे जो आहे तो सर्वांमध्ये जो आहे तो मी इफेक्ट जो असेल तो पेस्ट करून घेतला आहे. तर आता जे आहे आपल्याला हे इमेजमध्ये सुद्धा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर तो पेस्ट करण्यासाठी तुम्ही बॅक यायचं, टेक पी बी शेक इफेक्टमध्ये जायचा आणि ह्याचा जो सेकंड नंबरचा जो इफेक्ट असेल ते कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो कॉपी इफेक्ट परत टेक पी बिटमॅपमध्ये जायचं आणि इथे जो आता आपण इमेज ॲड केला. ओके, तर इथे तुम्ही बघता अशा प्रकारचा काही इमेज असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला हा वाला इफेक्ट जो होतो इफेक्टमध्ये जाऊन इथे 3 डॉटवर जायचं, इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. पेस्ट इफेक्ट घेऊन इथे तुम्ही बघता अशा प्रकारचा काही तुमचा जो होतो इमेजला जो होतो इफेक्ट बसून जाईल. तर इथे कशा प्रकारे इथे दिसत असेल इथे तुम्ही बघू शकता. तर एवढं झाल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथे बनवून रेडी झालेला आहे. आणि हे जो आपण जो लाईन पिन जे जो पिन जे ॲड केलं तर ह्यावरती टच करा, मुव्हमेंट असून जाऊन अजून ह्याला जे इथे वरच्या साईडला आणून घ्या. आणल्यानंतर इथे करेक्टली जो होतो तुम्हाला सर्व जे इफेक्ट असतील ते चेक करून घ्यायचं आहे आणि ह्या जो इफेक्ट असेल तो सुद्धा एकदा चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे स्टार्टिंग पोझिशनला यायचं, सेटिंगची इथे शेअरचे ऑप्शन ते टच करायचं आहे ह्या आणि इथे तुम्हाला ह्या ॲरोवरती जाऊन HD क्वालिटी ठेवून ह्या व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि शेअरचा आयकन भेटेल. तर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तुमचा जो हा व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजची व्हिडिओ बस एवढंच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. लाईक सबस्क्राईब करायला सुचवूच नका. भेटूया का तर नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.